दूध भेसळ करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। दूध भेसळ करणाऱ्यांना जेलमध्ये टाकणार असा इशारा अजित पवारांनी दिलाय। नाशिकमध्ये आमच्या 3 जागा पडल्यात असं अजित पवार म्हणाले। महायुती म्हणून आम्ही कांद्यावरील निर्यात बंदी हटवायला कमी पडलो अशी कबुलीही अजितदारांनी दिली आहे। उद्याच्या काळामध्ये लवकरच जर कोणी भेसळ केली आणि ती सिद्ध झाली तर त्याला आता मोका लावायचा आणि त्याला तुरुंगातच डांबायचा। त्याच्याशिवाय हे सरळ होणार नाही। अहो त्याच्यामध्ये भेसळ करून काही नालायक माणसं, विकृत माणसं, त्याच्यातनं कॅन्सर होतोय, लोकांना आजार होत आहेत। काय त्यांना अधिकार आहे? आणि त्याकरता देखील आम्ही लक्ष घातलेलं आहे। आम्ही निर्यात बंदी उठवायला कमी पडलो, महायुती कमी पडली आणि त्याचा फटका आम्ही घेतलाय। ठेस लागल्यावर माणूस जागा होतो। त्याच्यामुळं तिथल्या सीट गेल्या, नगरच्या 2 सीट गेल्या, पुण्याच्या तिथल्या ग्रामीण भागाच्या 2 सीट गेल्या, तिकडं सोलापूरची सीट आमची माड्याची गेली, सोलापूर शहराची सीट गेली, ती पण ग्रामीण भागात येते। जिथं जिथं कांदा पिकत होता तिथं तिथं आमचा वांदाच झाला आणि हा फटका आम्हाला बसला।